आवडते, पण आपण ती करायला पाहिजे बेसिकली. तर त्यामुळे दैनंदिन जीवन आपलं किती सोपं झालं आणि सुलभ झालं आहे. या दैनंदिन जीवनात आपण सुधारणा करून गेलो म्हणून कोणतंही काम आपलं पटापट झालं. पण पद्धती जी आहे आपली, जी 150 वर्षापूर्वीची शिक्षण पद्धती होती, ती आजही तशीच आहे. त्याच्यामध्ये काही जास्त इम्प्रूव्हमेंट झालेले नाही, जास्त सुधारणा आपण काही केल्या नाही आहेत. आणि त्याच्यात काळानुरूप बदल करायला नको का आपण? साधा प्रश्न आहे की एक आपली शिक्षण पद्धती आहे, त्याच्यामध्ये आपण काळानुरूप बदल करायला नको का? बाकीच्या सगळ्या सुधारणा होत आहेत, तर जे मेन बेसिक शिक्षण आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, जे शिक्षण हे सगळ्याचा पाया आहे, तर त्या शिक्षण पद्धतीत आपण बदल करायला नको का? हा सर्व पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण तज्ज्ञांनी जरूर विचार करावा. आणि त्या अनुषंगानं मी सांगते की आपण जेवढं जीवन गतिमान केलं आहे, जेवढं वेगवान जीवन केलेलं आहे, म्हणजे बैलगाडी जाऊन आता बस आल्या, रिक्षा आल्या, ओला आल्या, सुपरफास्ट बाईक आल्या, मोठ्या मोठ्या कार्स आल्या, लॅम्बोर्गिनी वगैरे, मर्सिडीज, नंतर फेरारीसारख्या स्पीडी कार्स आपण आणल्या. आणि जितकं जीवन आपण फास्ट केलं, तेवढंच आपण शिक्षण पद्धती अजून मंद होत गेली ना. त्याच्यामुळे ज्या स्पीडनी आपलं जीवन जाते, त्या स्पीडनी आपली शिक्षण पद्धती होते का? ती खूप स्लो झाली आणि मागं पडली. म्हणजे जीवनात तेवढंच वापरता येईल, नेमकं तेवढ्या वेळेस उपयोग होईल असं सुलभ ज्ञान मिळणं आपल्याला आवश्यक आहे आजच्या